किती वेळ लागणार आहे अजून? राघव हो लवकर चला, तुम्ही आधीच उशीर झाला एकतर मला. हो थांबा, पण आधी ओटीपी तर द्या. OTP 2718 पुण्याला बुक केली. लोकेशन बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. चला आता. हेल्मेट नाहीये. यार केव्हापासून तुमचा फोन वाजतो, उचल ना. when you have to escape from something ना, you just have to do this. मी गाडी चालवा. सॉरी टू आस्क यू, पण तुम्ही कशापासून पळताय का? नाही म्हणजे काही क्राईम नाही केला ना? What the fuck is this यार? मी काय क्रिमिनल वाटतंय का चेहऱ्यावरून तुम्हाला? उगाच आपलं काहीतरी. आय डोंट नो, मी लोकांच्या चेहऱ्यावरून जज नाही करत. एक काम करा, मी गाडी थांबवय. आता लवकर. आपण ना फोन घेऊ दे. ठीक आहे. आई अगं का इरिटेट करतेस? हे बघ आई, मला लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. ओके? अगं आई तू मला फोर्स का करतेस? ठेव फोन. चल. चालते काय नाही हं, मी राईड कॅन्सल करते. हो पण कशासाठी? पहिले मला सांग की तू काय काम केलंस. हे बघ, मी तुला ओळखत पण नाही. मी माझ्या पर्सनल गोष्टी तुला काय सांगू? एक्सक्यूज मी, जर तुझं काय बरं वाईट झालं तू मेरा बिल असतं माझ्यावर आहे. तुझं लास्ट ऑप्शन माझ्यासोबत आहे आणि मला काय पोलिसांच्या लफड्यात पडायचं नाही. काही लफड होणार नाहीये. नाही नाही सॉरी. अगं अरे थांब, हे सांगतो. माझ्या घरच्या माझ्या लग्नाचा विचार करतायत आणि मला लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. अरे दर शनिवार रविवार मला ते कांदा पोह्यांच्या कार्यक्रमाला घेऊन जात असतात. मला ना वैताग आलाय, म्हणून मी जरा चिल करायला चाललो. अगं हसायला काय झालं त्याच्यामध्ये? नाही बस सर. चल, उशीर झाला. एकतर मित्र वाट बघतायत. तुला एक विचारू का? विचार ना. तुझं वय काय? 29. अरे म्हणजे तुझी डेडलाईन जवळ आली आता. कसली डेडलाईन? ऍज पर इंडियन पॅरेंट्स मेंटॅलिटी मुलाची लग्न ही 30च्या आधी व्हायलाच पाहिजे आणि तुझी डेडलाईन जवळ आली आहे. म्हणजे काय, यू शुड मॅरी. पण मला लग्नच करायचं नाही. का रे, जगात मर्दवाली बिमारी आहे की काय? जरा जास्तच पर्सनल होते असं नाही वाटत का तुला? नाही म्हणजे मला जस्ट वाटलं असं काहीतरी कारण असेल बघ. मी कम्प्लिटली फिट अँड फाईन आहे, कळलं ना? 6 पॅक आहेत, ऍप्स आहेत सगळे. हो म्हणजे तुला मुलं आवडतात का? उगाच आपलं काहीतरी. वाय शुड आय लव्ह बॉयज? तुलाच माहिती. व्हॉट द फक इज दिस यार? मला मुली आवडतात आणि मी या आधी पण रिलेशनशिप मध्ये होतो, समजलं ना? हो. व्हॉट्स युअर बॉडी काउंट? एक. तुझ्यासारख्या मुलाचा एवढा कमी बॉडी काउंट असणं शक्यच नाही. का? माझ्या चेहऱ्यावर हवस का पुजारी असं लिहिलंय? हवस का पुजारी वगैरे नाही. दिसायला एवढा चार्मिंग आणि कूल आहेस, पण असलेच कोणाला माहिती. नाऊ यू आर क्रॉसिंग युअर लिमिट, समजलं ना? काय सोडलं तुझ्या गर्लफ्रेंड आहे तुला? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. आणि माझ्या गर्लफ्रेंडने मला सोडलंय, तुला कोणी सांगितलं? तुझ्यासारखा भगोडा बॉयफ्रेंड असेल ना तर कोणी पण सोडूनच जाईल. मी भगोडा वगैरे नाहीये, समजलं ना? हो का? मग आताही पळूनच चाललायस? कायमचा जात नाहीये. 4-5 दिवसासाठी चाललोय रिलॅक्स करायला, समजलं ना? ते काही असं, पण तुम्हाला अजून सांगितलं नाहीस की तिने तुला का सोडलं. तुला पर्सनल स्पेसची रिस्पेक्ट कर असं मगाचपासून सांगतोय. हे पर्सनल बिसनल आहे ना, हे सगळे मुलींचे नखरे असतात, समजलं ना? माझ्यासोबत गोष्टी शेअर करू शकतो. का? तू थेरपिस्ट आहे? हो, MA सायकोलॉजीची लास्ट इयरची स्टुडंट आहे. तुझ्या तोंडाकडे बघून तरी असं वाटत नाही. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. तुझ्यासारख्या फाटक्या कव्हरचं बुक असल्यावर आपण काय अपेक्षा ठेवणार? हल्ली मोठी शादी. तुझ्या ह्याच बिहेवियरमुळे ना ती तुला सोडून गेली असते. इनफ कळलं ना? आता काय झालं? आता काय नाटकी आहेत तुझी? शिट, पेट्रोल संपलं. उतर खाली. सिरियस? टेन्शन नको घेऊ, इथून पुढे 4 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे. मी का टेन्शन घेऊ? अरे मी दुसरी राईड करून निघून जाईल. ऍटलीस्ट तुझ्या ना या बडबडीपासून सुटका तरी मिळेल, कळलं ना? म्हणजे तुम्हाला इथेच सोडून जाणार? माझी गाडी बुक झाली, तू तुझं बघ. हा जा, मी एकटी गाडी न्यायला समर्थय. आला डमॅस, मला एकटीला सोडून गेला.
मला जर आयुष्यात परत कधी भेटला ना तर ए मी थांब. You asshole! असं एकट्या मुलीला कोणी सोडून जाते का? अरे मला लेट होत होता यार. अरे पुण्याला मित्रांकडे जायचं. मुलगी आहेस म्हणून तुला माफ करतोय, समजलं ना? ए मुलगा असतं तर काय केलं असतं सांग ना. खून केला असता तुझा. हट्टू आहेस रे तू. साधा मच्छर कधी आयुष्यात मारला नाही, तू माझा खून करणार आहेस? ए जास्त बोलशील ना तर गाडी ढकलणार नाही, समजलं ना? आली मोठी. एक तर ऊन किती लागते. ए ऊन मला पण लागतंय, समजलं ना? आणि गाडी ढकलण्याशिवाय तुझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. बाय द वे तेव्हा तू मोठे तोरत गेला होतास मी नवीन कॅब बुक करतो म्हणून. आली तुझी कॅब? तूच पनवती लावली असशील मला. ए पनवती नाही, मॅनिफेस्टेशन. मीन राशीची मुलगी आहे मी. माझ्यासोबत वाईट करणाऱ्यांचं ना कधीच भलं होत नाही. मीन राशीचे लोक ना मीन असतात. आली मोठी शहाणी आहेच मी शहाणी, स्मार्ट अँड ब्युटिफुल. तर खूप झाली तुझी तारीफ. पाणी असेल तर पाणी दे, मला खूप ताण लागली. एकदा आधीच गळा सुकलाय. पहिले मला सॉरी म्हण. सॉरी बोलल्यावर पाणी देणार आहेस? ए बाई म्हणतो तुला सॉरी. चल दे पाणी. तू वेडी आहेस का? हे पिऊ का मी पाण्याच्या बदली? कधी कधी माणसाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. डिस्कवरी मध्ये बेर गेल तहान लागल्यावर काय प्यायचा माहितीये ना तुला? हे बघ आई, मी कोणालाही भेटणार नाहीये. अगं मला नाही बघायचंय कुठल्याही मुलीचा फोटो. मला ना आता लिटरली वैताग आलाय या सगळ्याचा. आपण नंतर बोलूया. सिगरेट आहे का? तुला काय टपरीवाली वाटली का मी? हे का ते का? हे पाहिजे? मी दारू नाही पित. ठीक आहे, तुझी चॉईस. चल गाडी ढकल आता. आईने पाठवलेल्या मुलीचा फोटो बघणार आहेस की नाही? नाही. प्रॉब्लेम काय राव तुझा? लगता है तेरी एक्स ने सॉलिड काटा दे रहा हो ना? शटअप यार. एवढी चिडचिड करतोय म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा गेम झाला. ए तू सीबीआय वाल्यांसारखे प्रश्न काय विचारते? मगाचपासून नुसती चौकशी लावली आहेस माझी. नाव काय तिचं? नाही सांगणार. चल आपण तिचं नाव नागिन ठेवूया. रिलेशनशिप मध्ये डसणारी नागिन. तू तुझ्या प्रत्येक कस्टमर सोबत अशीच बडबड करते का? हो, कारण त्याने जर्नी इंटरेस्टिंग होते. एनिवेज तो प्रश्न नाहीये. मुद्दा काय आहे की ती नागिन तुला सोडून का गेली? कारण मी तिला एक्स्ट्रीम ग्रीन फ्लॅग वाटायचं. तसं मी तिला कधी दुखवलं नव्हतं, पण ती नेहमी म्हणायची की तू माझ्या सोबत आहेस पण तरीही सोबत नाहीयेस. शेवटी तिला एक दुसरा मुलगा आवडला आणि ती निघून गेली. हो, दिस इज रिअली कॉम्प्लिकेटेड. तुम्ही मुलींना असतातच कॉम्प्लिकेटेड. ते जाऊ दे रे. मला सांग, तुझं लग्न न करण्यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे. एम आय राईट? सायकोलॉजीची स्टुडंट आहे मी. कोण कधी खरं बोलतं आणि कोण कधी खोटं बोलतं ना, हे खूप चांगलं कळतं मला. ऍक्च्युली मला लग्नाची भीती वाटते. म्हणजे लग्नानंतर बरेच कपल फक्त हॅप्पी असल्याचं प्रिटेंड करतात. जसं माझ्या आई वडिलांच्या बाबतीत. आजही संध्याकाळी घरी येताना माझ्या बाबांना घरी येण्याची घाई नसते आणि आईला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा नसते. असं वाटतं की एकाच घरात दोन वेगवेगळे संसार चालू आहेत. म्हणूनच मला भीती वाटते. मीही लग्न केलं आणि उद्या असंच काहीतरी झालं तर. डिफेन्सिव्ह पॅसिमिझम अँड निगेटिव्ह कोर बिलीफ. म्हणजे याचा अर्थ असा की भविष्यात काहीतरी निगेटिव्ह होणार आहे असा विचार करून आपण आधीच स्वतःला प्रोटेक्ट करतो. आणि निगेटिव्ह कोर बिलीफ म्हणजे प्रत्येक लग्न हे शेवटी फेलच होतं असं आपला स्ट्रॉंग बिलीफ. तुझ्या डोक्यात गोष्टींचा ऑलरेडी निकाल लागला होता आणि हीच निगेटिव्ह एनर्जी तिने सेन्स केली असेल कदाचित, म्हणून ती तुला सोडून गेली. बऱ्याचदा ती म्हणायची की तू भविष्यातल्या गोष्टींचा खूप विचार करतो. नाही म्हणायला माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण लग्न करायची हिंमत नव्हती. एक्झॅक्टली. ती तुझ्यासोबत फ्युचरचा विचार करत होती आणि तू तिच्यासोबत एंडिंगचा विचार करत होता. तिने तुझ्यातला ग्रीन फ्लॅग नाही, भविष्यातला रेड फ्लॅग पाहिला होता. फ्युचरमध्ये सगळं काही खराब होणार आहे अशी ज्याची सायकोलॉजी असते ना, तो व्यक्ती एका वेळेनंतर टॉक्सिक होतो आणि त्याच्यासोबत जगणं कठीण होतं. तू खरंच सायकोलॉजिस्ट आहेस? कन्फर्मेशन बायस अँड लॅक ऑफ ट्रस्ट बरोबरून आहे तुझ्या. असू दे असू दे. मला सांग, कुठली सायकोलॉजिस्ट राईड घेत फिरते? मी फिरते का? काही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहे का? नाही, हा माझा एक्सपेरिमेंट चालू आहे. कसला एक्सपेरिमेंट? लोक सायकोलॉजिस्ट कडे गेल्यावर ना बऱ्याचदा विचार करून बोलतात आणि मी राईड करत असताना फ्लो मध्ये खरं बोलून जातात आणि मी त्यांचं अनालिसिस करते. एवढा फ्री वे आहे तुझ्याकडे? नाही, दिवसातनं फक्त एक राईड करते, पण प्रत्येक राईड इंटरेस्टिंग असते. मला वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात. म्हणजे कधी IT इंजिनियर, डॉक्टर, लॉयर, फेल ऍक्टर आणि कधी तू. बाय द वे, तू काय करतोस? मला तू सांगितलं नाहीयेस. हा, मी चित्रकार आहे. अच्छा, म्हणून तुझ्या डोक्यात लोचा आहे. तर
नाहीतरी आर्ट आणि रिलेशनशिप यांच्यात काहीतरी कनेक्शन असतंच. कुठल्या पुस्तकात लिहिलंय? पुस्तकात नाही, एक्सपिरियन्स वरून बोलते. खरं जाऊ दे. आता प्लीज थोड्या वेळ तू गाडी ढकलतोस का? ठीक आहे. थँक्यू. हॅलो काकू, ही गार्गी बोलते. राघवची नवीन गर्लफ्रेंड. त्याने तुम्हाला सांगितलं नसेल पण मी तुम्हाला सांगते, मी त्याच्याशी लग्न करायला रेडी आहे. दे तो फोन इकडे. वेडी आहेस का तू? नाही. अरे मग कशाला आईचा फोन उचलायची गरज होती? तिचा बीपी हाय झाला असेल ना. अरे उलट कमी झाला असेल, तिच्या मुलाला मुलगी मिळाली म्हणून. मला लग्नच करायचं नाहीये. माहितीये मला. मग कशाला केलंय हे सगळं? एक्सपेरिमेंट रे. तुझ्या एक्सिडेंटमुळे ना माझे घरी लागणार आहेत. मी ना एक काम करतो, आईला फोन करून सांगूनच देतो. ए, शाळा असेल ना तर काकूंना फोन करून काहीच सांगू नकोस. का? कारण मग त्या तुला सतत फोन करत राहतील. आणि तुला तुझी पुण्याची ट्रिप एन्जॉय करायची असेल ना तर शांतता हवी रे. सो शो मस्ट गो ऑन. पण नंतरचं काय? घरी गेल्यावर आई विचारेलच ना तुझ्याबद्दल. नंतरचं नंतर बघू रे. आधी पेट्रोल भरूया आणि पुढे जाऊया. चल, इफ यू डोंट माइंड आपण अजून एक एक्सपेरिमेंट करूया का? नाही. हो. अरे यार काय आहे तुझं? एक तर आधीच भूक लागली आणि त्यात तुझे फालतू एक्सपेरिमेंट. तुला जर थेरपी हवी असेल ना तर माझं ऐकावं लागेल. हॅलो, मी काय तुझा गिनीपिक नाहीये, समजलं ना? ऑफकोर्स नॉट. पण माझं काय म्हणणं आहे, भेटल्यानंतर तुझं माझ्याबद्दल जे काही अजम्पशन आहे ना ते मला फक्त सांग. ए, मला यात काहीच इंटरेस्ट नाही. हरकत नाही, मी तुला सांगते. सगळ्यात पहिले मी जेव्हा तुला बघितलं ना मला वाटलं की तू इंजिनियर असशील. कशावरून? कारण तुझ्या चेहऱ्यावर सतत फ्रस्ट्रेशन आहे. काही. हा, बरं, सेकंड अजम्पशन, तुझ्या गॅलरीमध्ये सध्या 2000 फोटो तर नक्कीच असतील. मग त्याचं काय? त्याच्यातले 20 पण तुझे नसतील. त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे? बरं, मग अजून एक सांगते, तू व्हॉट्सअपवर मेसेज टाईप करून डिलीट करणाऱ्यांपैकी एक मीस. तुला कसं कळलं? कारण तू बोलण्यापेक्षा विचारच जास्त करतोस. ए, तू झाला आता तुझं. आता मी सांगणार तुझ्याबद्दल. हा, बोल बिंदास. सायकोलॉजीची स्टुडंटच नाहीये. मग तू एक सिरियल किलर आहेस, जी लोकांना राईड ऑफर करते, त्यांची इन्फॉर्मेशन काढते आणि त्यांचा मर्डर करते. काय वॉट? मला तर खात्री आहे तुझ्या घरामध्ये ना एक मोठा बोर्ड असेल ज्याच्यावरती सगळ्या लोकांचे फोटो लावले असतील ज्यांचे तू मर्डर केले आणि असे रेड थ्रेड लावले असतील. नाईस, व्हॉट अ क्रिएटिव्ह आयडिया. नाईस नाईस. धन्यवाद धन्यवाद मिस सिरियल किलर. चुप रे, मी काय सिरियल किलर वगैरे नाही. मला फक्त लोकांच्या सायकोलॉजी मध्ये इंटरेस्ट. का? कारण प्रत्येक व्यक्तीची कहाणी, त्यांचे ट्रॉमास वेगवेगळे असतात. असतात. म्हणजे बघ ना, काही काही जणांना ना लग्नाची भीती वाटते, काही एकटेपणाची, काहींना स्वतःची. मला कशाची भीती वाटत असेल? तुला आनंदी राहण्याची भीती वाटते. व्हॉट नॉनसेन्स. अरे खरंच, प्रत्येक आनंदी माणसाकडे काही ना काहीतरी गमावण्यासारखं असतंच, आणि तो म्हणजे त्याचा आनंद. तुला सांगू का, तू कधी कधी खूप इरिटेटिंग वाटतेस. आणि कधी कधी इंटरेस्टिंग. फ्लर्ट करतोस. फ्लर्ट. आणि तुला काही. बाय द वे, तुझ्या आता आहे ना फालतूचे एक्सपेरिमेंट बंद कर. आणि तुझे चाइल्डहुड ट्रॉमास. हो हो, चालव तू. हे थांब, इथे थांबूया. सायकोलॉजीनुसार डिप्रेस माणसं जास्त खातात. आता यात पण सायकोलॉजी शोधणार आहे का तू? ऑफकोर्स. बरं, माझं पण एक ऑब्झर्वेशन आहे तुझ्याबद्दल. बोल. तू स्वतःबद्दल फार कमी बोलतेस. हो, कारण मी प्रश्न जास्त विचारते. एक्झॅक्टली. मग काय त्याचं? सकाळपासून मी तुला माझ्या आई बाबांबद्दल, माझ्या एक्स बद्दल, माझ्या कमिटमेंट इश्यूज बद्दल सगळं सांगितलं, पण मला तुझ्याबद्दल काहीच माहित नाहीये. अरे हो, मी तुला सांगितलं ना, मी सायकोलॉजिकल स्टुडंट आहे. तो रेझ्युमे आहे तुझा. मी राईड करते, हे तर माहिती आहे ना तुला. राईड करणं ही तर हॉबी झाली ना तुझी. मगाशी मी तुला हे पण सांगितलं, मी पायसेस आहे, मीन राशीची मुलगी. तू खरंच एक रेड फ्लॅग आहेस ना. खरं सांग, तू लोकांना अनालाइज करतेस, मग तुला कोण अनालाइज करते? नोबडी. आणि मला त्याची गरज पण नाही. कधीतरी आयुष्यात नक्कीच गरज पडेल तुला. शट अप यार. खरं सांग, तुझं ब्रेकअप झालंय का घरी? अगं सांग ना, आता माझा एक्सपेरिमेंट चालू आहे. झालं. किती वेळा? प्रोफेशनल एथिक्स मला हे सांगायला अलाव नाही करत. घंटा प्रोफेशनल इथिक्स. प्रोफेशनल इथिक्स मध्ये तुमच्याकडे क्लायंटला असं ट्रीट करतात का?
ते सोड रे, तुला आईने ज्या मुलीला कॉल करायला सांगितलं ना तिला कॉल कर ना तू. नो वे. का? का काय, मला इंटरेस्टच नाहीये भेटायला. आणि मुळात भेटून रिजेक्टच करणार आहे मी, तर मग भेटायचंच कशाला. कर ना एक कॉल. नाही कर रे. नाही. कर म्हणाले ना. तू लहान मुलगी आहेस का? कर ना एक कॉल. करतो करतोय. उचलला का? अरे थांब ना, उचलत नाहीये. हॅलो हॅलो, हा मी राघव बोलतोय. काय म्हणाली? भेटायला बोलवले. नाईस. तू सांगितलंस म्हणून तिला फोन केला. आता तरी हॅपी आहेस ना? हो हॅपी आहे मी. फक्त एक प्रॉब्लेम आहे. कोणता? तुझा चेहरा बघितलास का? हा चेहरा बघून ना पळून जाईल ती. एक्सक्यूज मी. व्हॉट एक्सक्यूज? सरळ आता सॅलॉन मध्ये जायचंय आणि हा अवतार नीट करायचा. नाही करणार. ठीक आहे, मग मी राईड कॅन्सल करतो. हे करूया नीट. ब्लॅकमेलर कुठची. चला. चल आता, झालं ना तुझ्या मनासारखं? एक्सक्यूज मी, कोण आहेस तू? तू पुन्हा दारू प्यावी आहेत का मी आत गेल्यावर? अरे नाही, खरंच ओळखलं नाही. आज जाताना जंगली दिसत होतास, आता ब्युटिफुल दिसतोस. तुला हँडसम बनायचंय का? उडू नकोस जास्त. चल आता, आपल्याला अजून शॉपिंग पण करायची. कसली शॉपिंग? पैसे नाहीये ना माझ्याकडे इथे. मैं हूं ना. चल. वो इसीलिए टेंशन है. आर यू शुअर की आपल्याला शॉपिंग खरंच जरुरी आहे? तू चल ना गप. मला एक कळत नाही, वुमन क्लोथिंग सेगमेंट प्रत्येक मॉलच्या ग्राउंड फ्लोअरलाच का असतं? सायकोलॉजी ब्रो. मुलींना विंडो शॉपिंग खूप आवडते आणि ग्लास मधनं प्रोडक्ट दिसलं की सेल्स वाढतो. व्हॉट अबाउट बॉईज ब्रो? मुलांसाठी फक्त ब्लॅक, व्हाईट, नेव्ही ब्ल्यू इतकेच कलर असतात. मुलींसाठी इतके सगळे शेड्स अवेलेबल असतात. दिस इज सो अनफेअर यार. मग तू एक काम कर ना, हे घे, मुलींच्या सेगमेंट मधनं शॉपिंग कर. चल आता. हा कसा दिसतोय? नको रे, एकदम टिपिकल आहे. हा कसं दिसतोय? हा घालून तू डेटवर जाणार आहेस? ए, हा कसा वाटला? ती घाण चॉईस आहे रे तुझी. एक काम कर, तूच सिलेक्ट कर माझ्यासाठी. ठीक आहे, चल. ट्रस्ट मी, ती तुला आज नक्की हो म्हणणार आहे. आणि जर ती नाही म्हणाली तर आपण हा रिटर्न करू शकतो का प्लीज? तू एक काम कर, तू मुंबईला परत आलास ना की माझ्याकडे ये. तुला थेरपीची खरंच गरज आहे. आलं तुझं डेस्टिनेशन. किती झाले? 3225. बेस्ट ऑफ लक तुझ्या डेट साठी. थँक्स. थोडा वेळ थांबशील का? का? परत मुंबईला जाण्याचा प्लॅन वगैरे बनवलंस की काय? नाही ग, थोडा वेळ थांब ना सोबत. लेट्स हॅव कॉफी टुगेदर. ए बाबा, मला काय कबाब हट्टी नाही बनायची ना. ती येईल केव्हा पण तू जा आता. मला नाही भेटायचे ते. का? आता मी एवढं सगळं अरेंज केल्यावर तुला लास्ट मोमेंटला मेसअप करायचंय का? अरे मी खरंच कन्फ्युज झालो यार. म्हणजे ती कोण असेल, कशी असेल, माझी वाईफ तिच्याशी मॅच होईल का नाही काहीच कळत नाहीये. अरे मग त्यासाठी आधी तुला तिच्याशी बोलावं लागेल, तिला भेटावं लागेल. हे बघ राघव, लाईफ ही ट्रायल अँड एरर आहे. आपल्याला हवा असलेला पार्टनर भेटेपर्यंत फक्त ट्राय करणं आपल्या हातात असतं. मग आपण दोघं का नाही ट्राय करत? नाही म्हणजे आज दिवसभर आपण सोबत होतो, एकमेकांसोबत हसलो, भांडलो. तू माझ्यावर एक्सपेरिमेंट सुद्धा केलेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्यासोबत कम्फर्टेबल होतो. कम्फर्ट म्हणजे प्रेम नसतं आणि प्रत्येक सुंदर नातं हे रिलेशनशिप मध्ये टर्न व्हावं असंही नसतं. पण मला तरी वाटतं की आपण एकदा ट्राय करायला हवं. नाही, का? कारण मी तुझं डेस्टिनेशन नाहीये, मी तुझी जर्नी आहे. म्हणजे बघ ना, आपण प्रवास करताना एखादी व्यक्ती आपल्याला भेटतो, आपण त्याच्यासोबत गप्पा मारतो, टिफिन शेअर करतो. पण याचा अर्थ असा नाही ना की आपण ज्या स्टेशनला उतरू त्या स्टेशनला तोही उतरेल. आपण प्रवासात भेटलो राघव. प्रवासात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आयुष्यभरासाठी नसते रे. काही लोक पुढच्या स्टेशन पर्यंत सोबत असतात. अँड ऑनेस्टली आपण जर रिलेशनशिप मध्ये आलो ना तर आपलं 2 दिवसात ब्रेकअप होईल. हे तू कशावरून बोलतेस? एक्सपेरिमेंट वरून. तू ॲज युजल ओव्हरथिंक करशील आणि मी अनालाइज करेल. तू प्रश्नांपासून लांब पडशील आणि मी सारखी प्रश्न विचारत राहील. म्हणजे काहीच चान्स नाहीये का? नाही, 1% पण नाही.
सायकोलॉजी मध्ये याला फॉल्सऑफ म्हणतात. आणि आपल्या दोघांची सायकोलॉजी बघता आपलं जुळणं फार मुश्किल आहे. चल जा आता, ती येईल. पण ती मला आवडलीच नाही तर? दुसरी मिळेल, ती नाही आवडली तर? तिसरी मिळेल. तीही नाही आवडली तर? मग तुझ्या आईकडे जा, त्यांच्याकडे बॅकअप लिस्ट रेडी असेल. चल पेंटर, बाय, येते मी आता. बाय डॉक्टर. डॉक्टर झाली नाही अजून. होशील लवकर. बाय. बाय. हॅलो काकू, तुमच्या मुलाची राईड आणि थेरपी सेशन झालंय. अहो तुम्ही काळजी नका करू, तुमच्या मुलाला त्याची लाईफ पार्टनर नक्की मिळेल. हो, थँक्यू. शूटिंग सोडून हे बघा काय चालू आहे. इथे स्टुडिओ मध्ये नाचते आणि शूटिंगला आलेली आहे. आणि पहिल्या माळ्यावर जायचंय आणि हिला लिफ्ट हवी आहे. काही थकलेलं नाहीये.